मॅचला इथे सुरुवात होते टीम मुसारणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम वारेट. आणखीन दोन संघ मातबगार पाहायला मिळतील. वाडा तालुक्यातील नामवंत संघ मुसारणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ आहे वारेट. मॅचला सुरुवात होत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी फलंदाज भावेश आणि विशाल दिनकर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि पहिल्या क्रमांकाचं षटक अर्थात तिघांचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल स्वरूप. मॅचला इथे शुभारंभ होत असताना अधिक वेळ घेऊ नका विनंती आहे. स्वरूप याच्यावरती आज जबाबदारी दिली आहे टीमनं. इनफिल्डच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. मॅच ऑन. पहिला बॉल इथून डिलिव्हर केला जाईल. अक्षय पाटील आपण मुख्य व्यासपीठावरती या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता. पहिला बॉल इंटू द गॅप कडे चांगला स्ट्रोक आहे विशाल दिनकर यांचा. अगदी पाठलाग केला गेला बॉलचा. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत सहजरित्या इथे दोन धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावे टीमचं अकाउंट ओपन होत आहे. अक्षय पाटील जे धोंडावलेली संघाचे बॅट्समन होते, खूप चांगली बॅटिंग त्यांची राहिली. आपल्या संघाला विजय साकारून दिला आणि त्याचमुळे त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देत आहोत. मी सन्माननीय रत्नाकर जाधव साहेबांना विनंती करतो आहे की आपल्या शुभास मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन अक्षय पाटील या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. अक्षय पाटील याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना आपण पाहतोय सन्माननीय रत्नाकर जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते. वेल प्लेड अक्षय. पुढील मॅचसाठी तुला तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय. धावा धावफलकावरती आहेत 2. आणखीन एक दर्जेदार बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत स्वरूपची राहिली आहे. 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्यात. संघाने आज त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकली आहे आणि नवीन खेळाडू घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वारे टीम मध्ये. याच्यामध्ये सिनियर प्लेअर आपण पाहतोय. गणेश जाधव आहेत, नंदू आहेत, दीपेश आहेत, श्रावण आहेत, अनेक सारे खेळाडू या टीम मध्ये देखील आहेत. या वेळेला मात्र पाहिलं तर बॅकफूट पंच पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड पॉईंटकडे हा बॉल निघून चाललाय. अगदी पाहिलं तर चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. 2 धावा इथे देखील अंकित होतील. या 2 धावे टीमची धावसंख्या इथे चुकी केली या क्षेत्ररक्षकानं. चेंडू कनेक्ट करू शकले नाहीयेत. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा मिळतील आणि या 3 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 5 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोख लावला गेला, अंकुश लावला गेला धावसंख्येवरती. मोठा स्ट्रोक आलेला नाही आतापर्यंत. चौकार षटकार आलेला नाहीये. ही जमेची बाजू असेल टीम वॉरेट संघासाठी. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल डिलिव्हर होईल. हो, जबरदस्त रफ्तार, प्रचंड गती पाहायला मिळाली, वेग पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं सबमरीन डिलिव्हरी देखील पाहायला मिळाली. डॉट बॉल. 5 बॉल 5 धावा खर्च करत असताना गोलंदाज स्वरूप. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेला खेळायला बॉल स्ट्रोक. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 5. नेक्स्ट मॅच चिंचगड पाडा विपक्ष ताडाळी. आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे आहे. चिंचगड पाडा संघाचे कर्णधार आणि ताडाळी संघाचे कर्णधार टॉस साठी त्वरित या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. स्वरूपचं पहिलं घातक षटक आपण पाहिलं ज्यामध्ये फक्त 5 धावा आल्या. स्वरूपला आणलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्वरूपचं चांगलं षटक राहिलं. आता यश आलाय गोलंदाजीसाठी. आज मात्र या मॅच मध्ये पाहिलं तर प्रथमेश ठाकरेजी कमी जाणवेल, कारण हरियाणा इथे एक ऑल इंडिया ओपन स्पर्धा सुरू आहे आणि प्रथमेश ठाकरे त्या ठिकाणी खेळत आहेत.
स्ट्रायकर एंडवरती विशाल आहे. यश येतात पहिला बॉल घेऊन राईट मोर द विकेटनं विशाल करिता. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक सूरज पाटील बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय आणि त्यानंतर 2 धावा इथे अंकित केल्या जातात. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती अगदी पाहिलं तर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला होता विशाल दिनकरनं, पण तो मिस टाइम पाहायला मिळाला. धावसंख्येचा फरक आपण पाहिला तर 7 धावा. अटॅकिंग क्रिकेट इथून मात्र खेळावं लागेल मुसरणे टीमला. या हंगामामध्ये त्याने देखील एक ट्रॉफी आपल्या नावावरती केली आहे, मात्र ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. यावेळीचा बॉल पाहिलं तर खूप काही सांगून जाईल. इट इज अ वाईड बॉल. ऑप्स्टनला मिस करणारा हा बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 8 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 30-32 धावा येणं अनिवार्य असेल टीम मुसरणे संघासाठी, कारण वारी टीमकडे फलंदाजी मजबूत आहे. यावेळेचा चांगला बॉल आहे. जागते राहूचा इशारा दिला. खरं तर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. अंतिम क्षणाला बॉलला सोडून दिलं गेलं. विकेट कीपरच्या हातामध्ये हा चेंडू भिसावतोय. दीपेश आहेत एसटी रक्षणामध्ये. धावसंख्या त्या ठिकाणी रोखली आहे 7 अंकावरती. पुढचा बॉल यावेळेला मात्र पाहू शकाल थोडासा खराब चेंडू डिलिव्हर केला गेला आणि एसटी रक्षक कॅरी करू शकले नाहीत. खरं तर 22 ची धाव आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पहिल्या बॉलवरती विकेट आले आणि त्यानंतर दीपेश जाधव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. प्रथमेश ठाकरे, सूरज पष्टे, रोशन, प्रथमेश ठाकरे आज काही खेळाडू आहेत त्यांनी खरोखर अगदी ग्रामीण भाग गाजवलेला आहे. षटकातला पुढचा बॉल दीपेश करता यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह केला आहे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. 4 धावांसाठी चांगलाच फटका होता. खरं तर पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. इनफिल्डच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा उचलला गेलाय दीपेश जाधवच्या माध्यमातून. 4 धावांनी टीम्स खरं तर या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय. पुलर लेनचा बॉल होता. प्रॉपर टायमिंग साधू शकले दीपेश जाधव. विशाल दिनकर त्याच्या समोर आहे दीपेश जाधव. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल फुलटॉस त्याला टर्न केलाय. बॉलला पाठवलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. चांगला स्ट्रोक आहे. मिडल ऑफ द बॅट अगदी बॅटच्या मधोमध बॉलला घेतलं आणि पाठवलाय मिड ऑनच्या वरून 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. 10 धावा धावफलकावरती आहेत. दीपेश जाधव सारख्या खरं तर फलंदाजाला तुम्ही अशा पद्धतीचे बॉल हाताळू शकत नाहीयेत. तर तुम्ही अशा पद्धतीची गोलंदाजी केली आणि दीपेश समोर असेल तर तुम्हाला चौकार आणि षटकार मध्ये डील होताना पाहायला मिळेल. विशाल दिनकरचा षटकातला पुढचा बॉल सामना करेल दीपेश जाधव. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेला बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी दीपेश जाधव ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. दीपेश जाधवच्या बॅटमधून आक्रमकता ठेवली जाते. आक्रमण चढवलं जात आहे विशाल दिनकर या गोलंदाजावरती. तिसरा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार. आजच्या दिवसातली ही पहिली षटकारांची हॅट्रिक, दुसरी षटकारांची हॅट्रिक पूर्ण.
त्या अगोदर कल्पेश घरत मॅन फ्रॉम वेडेगाव आजच्या दिवसातली, आणि दुसऱ्यानंतर आपण पाहतोय दीपेश जाधव मॅन फ्रॉम वारेट. कालच्या दिवसामध्ये 5 षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली. अशोक जाधव गणेशपुरी संघाचे त्याने षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. षटकारांचा पाऊस पडताना पाहिलाय आपण या मैदानावरती. गतीमध्ये परिवर्तन, खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला खेळ. खरं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर फक्त सिंगल वरती समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 23 धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती विजयाकरिता अजून देखील पाहिलं तर 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये कारण राजेश सातवे सारखा अनुभव खेळाडू या टीम मध्ये आहेत. खूप सारा क्रिकेट त्यांनी देखील खेळलाय. राजकीय पटलावरचं मोठं नाव आहे. पंचायत समिती सदस्य देखील आहेत वाडा तालुक्यातून राजेश सातवी. धावसंख्या 23 वरती आहे. 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता आई गावदेवी स्पोर्ट्स वारेट संघाला. आणि इथून कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. भावेश गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होत आहेत. दीपेश जाधव हा लय मध्ये फलंदाजी करतोय. भावेश गोलंदाजी करण्याकरता येतात आणि त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. खरं तर त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. या स्पर्धेनिमित्त ते आज या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेत आपल्या गावाचे डंका फुंकण्याकरता. त्यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. 12 बॉल 17 धावांची आवश्यकता. विशाल दिनकरचं थोडंसं महागडं षटक आपण पाहिलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये षटकारांची हॅट्रिक दीपेश जाधवने पूर्ण केली. अगदी दूरवर क्षेत्ररक्षण पसरले गेले. सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण. चला मॅच सुरू करा. स्ट्रायकर एंडवरती दीपेश जाधव आहेत. पहिला बॉल फुलटॉस फ्लिक केलाय. नोचा इशारा पंचांकडून झालाय. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आपण पाहिला. 1+1 अर्थात ओव्हर स्टेपचा नो बॉल आणि त्यानंतर येणारा बॉल हा फ्रीटचा असेल. फलंदाजाकरिता आता मात्र सुवर्ण संधी आहे. तेजस ठाकरे. खरं तर प्रथमेश ठाकरेच्या आधीचं नाव गाजलेलं हे नाव आहे आणि प्रथमेश ठाकरे यांचा मोठा बंधू आहे तेजस ठाकरे. स्ट्रायकर एंडवरती षटकातला पुढचा बॉल फ्रीटचा बॉल. यावेळेला फुल टॉस ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक व्यतिरिक्त मात्र काही नसेल. त्यानंतर चांगली फेकी एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 26 धावा धावफलकावरती. अगदी पाहिलं तर पहिला बॉल नो स्वरूपामध्ये हाताळला गेला. त्यानंतर एक सिंगल आली आहे. मॅच बॅलन्स आहे. अजून मॅच संपली नाहीये. दोन्ही बाजूने हा सामना आहे परंतु त्याकरिता परिकष्ट घ्यावे लागतील. जीवनामध्ये ज्या वेळेला तुम्ही कष्ट घ्याल परिकष्ट घ्याल त्यावेळेस तुमच्या खरं तर वाट्याला यश मिळत असतं. परंतु ह्या विजयाचं यश कोणाच्या वाट्याला जाईल वारेट की मुसारने. यावेळेला कुट्टापाचा बॉल शॉर्ट अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. दीपेश जाधवच्या बॅटमधून या इनिंग्स मधला या डावातला हा 4था षटकार आहे. आक्रमकता ठेवली जाते. आक्रमकता दाखवली जाते आणि दीपेश जाधव सांगते गतवर्षी मी जरी थोडासा आउट ऑफ फॉर्म असेल परंतु या हंगामामध्ये मी माझी दहशत निर्माण करणार आणि हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. कॉमेंट्री करतो नंतर फोन कर. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना 32 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती महागडं षटक आपल्याला पुन्हा एकदा भावेश कडून पाहायला मिळतंय. विजयाच्या नजदीक सातारा पाहायला मिळतोय आई गावदेवी वारेट संघ. 40चं टार्गेट होतं 32 पर्यंत पोहोचलाय. 8ची गरज. यावेळेला दिशाहीन बॉल पाहायला मिळेल. हा दबाव आहे. खरं तर एखाद्या स्ट्रायकर गोलंदाजावरती ज्यावेळी चौकार षटकार येतात त्याच्यावरती फटकेबाजी केली जाते त्या वेळेला एक्स्ट्रा रन ह्या येत असतात आणि तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 1 ने धावसंख्या 33 वरती आहे. षटकातला पुढचा बॉल सामना करतील दीपेश. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी त्यांची राहिली या मॅच मध्ये.
आणखी एक उडवलाय, अतिरिक्त उंची गाठली आणि त्याचबरोबरीने लांबी देखील गाठली आहे. दीपेश आज थांबायला तयार नाहीयेत. ज्या फॉर्म साठी ते गेल्या वर्षी अगदी स्ट्रगल करत होते तो फॉर्म मात्र आज त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत जाऊन पोहोचले तब्बल 39 अंकावरती. खर तर वसई विरार नालासोपारामध्ये गाजलेला हा खेळाडू आहे आणि आज आपल्या गावासाठी इथं मात्र चांगला खेळ दाखवत असताना एक धावेची अजून देखील सक्त गरज आहे विजयासाठी. टीम वॉरेट संघ विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय. फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण कंपल्सरी चेस आहे. आणि विजयाचा डंका फुंकलाय. आई गावदेवी स्पोर्ट्स वारेड संघानं विजयाचा शिक्कामोर्तब केलाय पहिल्या मॅच मध्ये. हार्ड लक टीम नुसारने आपला देखील खूप चांगला खेळ राहिला. हार्ड लक राजेश सातवी, हार्ड लक विशाल दिनकर अँड ऑल टीम. तर प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांना षटकारांचा पाऊस पाडला असा खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅच चा मानकरी दीपेश जाधव.